Hello friends, welcome back to my YouTube channel. I am Ashok Gaikwad here. Friends, today we are going to learn next part of the play from my English course book Standard 9th. In part 1, we learned how the thief make complaint about a merchant to the King Chaupat, and the king, without finding the truth, was ready to punish the merchant. But the merchant also tried to save himself as the wall was built poorly by the bricklayer. Friends, in this way, the story expands further. Let's see what happened next. Next dialogue. Mortar maker, wailing loudly, "Forgive me, O merciful king, please do not hang me to death. I have a wife and 2 young children. Who will look after them?" तर अशा प्रकारे तो चुना बनवणारा चुनेवाला त्या ठिकाणी येतो आणि अगदी राजासमोर लोटांगण घेऊन तो म्हणतो की महाराज, मला क्षमा करा, मला फाशी देऊ नका, कारण मला बायको आणि 2 लहान मुलं आहेत आणि आपण जर मला फाशी दिली तर त्यांच्याकडे कोण बघेल? किंग, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. मग महाराज म्हणतात की तुझ्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा प्राण गेला आणि आता मात्र तुला तुझ्या प्राणानेच त्याची किंमत मोजावी लागेल. मॉर्टर मेकर, नो 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 माय रॉयल लॉर्ड, आय एम नॉट टू ब्लेम. द पॉट विच आय यूज टू pour water into a mortar had an extraordinarily large mouth. So excess water poured down into the mortar mixture. I was helpless. It is the potter's fault for making such a useless pot. मग तो चुनेवाला मात्र पुढे माहिती सांगतो की नाही महाराज, यामध्ये मला दोषी धरू नका, कारण चुना बनवण्यासाठी ज्या भांड्याचा मी वापर केला, पाणी ओतण्यासाठी ज्या भांड्याचा मी वापर करायचो, त्याचं तोंड जरा जास्त मोठं होतं आणि त्यामुळे चुन्याच्या मिश्रणामध्ये जास्त पाणी त्या ठिकाणी पडलं गेलं आणि यात माझी चूक अजिबात नव्हती. तर तो जो भांडे बनवणारा आहे कुंभार, त्या कुंभाराचा मात्र यात दोष आहे, कारण त्या कुंभाराने हे अशा प्रकारचं युजलेस, निरुपयोगी असं भांड त्याने बनवलं. किंग, let the potter be brought here at once. He must be executed for molding such useless pot. मग महाराज लगेच आदेश देतात की त्या कुंभाराला ताबडतोब या ठिकाणी घेऊन यावं, कारण त्या कुंभाराने अशा प्रकारे निरुपयोगी भांडे त्याने बनवलेले आहे आणि म्हणून त्याला शिक्षा झालीच पाहिजे. फोर्थ गार्ड लिव्स अँड री-एंटर्स विथ द पॉटर. मग लगेच 4था पहारेकरी जातो आणि कुंभाराला घेऊनच परत येतो. पॉटर, कॉवरिंग बिफोर द किंग, युअर मॅजेस्टी, शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. आय ॲग्री द पॉट I made and sold to the mortar maker was a defective one, but I am not guilty. As I was molding that pot, I heard the sweet, delicate tinkling of anklets. It was the money lender's daughter. She distracted me just as I was shaping the mouth, and it became too white. मग अशा प्रकारे कुंभाराला त्या ठिकाणी घेऊन येतात आणि मग तो लगेच खूप घाबरलेला असतो त्या ठिकाणी आणि राजापुढे घाबरून जाऊन लगेच तो त्या ठिकाणी म्हणतो की महाराज, या गरीब कुंभारावरती दया दाखवावी, कारण जे भांड मी घडवलेलं आहे ते चांगलं नव्हतं हे मी कबूल करतो,
परंतु यामध्ये माझा दोष नाही, कारण जेव्हा मी ते भांडं घडवत होतो तेव्हा मला अत्यंत नाजूक, अत्यंत गोड असा पैंजणाचा आवाज त्यावेळेस मला ऐकू आला. आणि तो आवाज सावकाराच्या मुलीच्या पैंजणाचा तो आवाज होता. आणि तो आवाज ऐकून माझं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि त्या भांड्याचं जे काही तोंड आहे त्याचा आकार थोडासा माझ्याकडून मोठा झाला. म्हणून महाराज, यामध्ये माझी चूक नाही. किंग, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर this very instant. She must be sent to the gallows for disturbing this poor potter at work. मग महाराज पुन्हा आदेश देतात की त्या सावकाराच्या मुलीला लवकरात लवकर इथे घेऊन या, कारण या गरीब बिचाऱ्या कुंभाराच्या कामामध्ये त्या मुलीने व्यत्यय आणलेला आहे आणि या मुलीला आता मात्र सुळावर चढवलंच पाहिजे. टू द गॅलोज मीन्स सुळावर चढवणे. फर्स्ट गार्ड लिव्स अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. आणि मग तो पहिला पाय करेल ताबडतोब जातो आणि सावकार आणि त्याची मुलगी या दोघांना घेऊन त्या ठिकाणी परत येतो. मनी लेंडर इन अ डिस्परेट व्हॉइस, ओ जस्ट किंग, spare my daughter, she is my only child and to be wedded next Monday. आणि मग सावकार आणि त्याच्या मुलीला त्या ठिकाणी दरबारामध्ये घेऊन येतात. आणि मग तो सावकार मात्र आल्यात बरोबर लगेच महाराजांच्या पुढे हात जोडून त्या ठिकाणी म्हणतो की महाराज, माझ्या मुलीला सोडा, कारण ती माझी एकुलती एक मुलगी आहे आणि लगेचच पुढच्या सोमवारी तिचं लग्न देखील आहे. डॉटर, ओ डू नॉट फ्रेट फादर, द किंग विल नॉट हँग मी. टू द किंग, युअर मोस्ट एस्टिम्ड हायनेस, आय रेअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशहोल्ड ऑफ माय होम, but as my father said, I am to be married next week and my jewelry is not ready. I had to go to the goldsmith shop to urge him to work faster and hand over my ornaments on the time. The potter's shop is on the way. I could not help it. It is all the goldsmith's fault. Had he delivered my ornaments on time, I would not have been forced to go past the potter's shop. मग त्या ठिकाणी ती आपल्या बाबांना बोलते की बाबा, तुम्ही अजिबात घाबरू नका. फ्रेट मीन्स अफ्रेड, घाबरणे. ती सांगते की बाबा, तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण महाराज मला फासावर देणार नाहीत. मग ती मुलगी राजांना उद्देशून म्हणते, आदरणीय महाराज, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. आणि महाराज, मी माझ्या घराच्या उंबरठ्या बाहेर क्वचितच कधीतरीच मी बाहेर पाऊल टाकते. आणि माझे वडिलांनी आताच सांगितलं की पुढील आठवड्यामध्ये माझं लग्न आहे, परंतु माझे दागिने मात्र तयार नसतात. आणि म्हणून मी त्या सोनाराच्या दुकानात जाऊन त्याला लवकरात लवकर माझे दागिने घडवण्यासाठी मी त्याला सांगायला जात असते. म्हणून त्या कुंभाराचं दुकान मात्र वाटेमध्ये आहे. यामध्ये माझा नाईलाज होता महाराज. आणि सगळा दोष त्या सोनाराचाच आहे, कारण त्याने जर वेळेत माझे दागिने दिले असते तर मला कुंभाराच्या दुकानावरून जावं लागलं नसतं आणि कुंभाराला त्याच्या कामामध्ये त्याचं लक्ष त्या ठिकाणी लागलं असतं. म्हणून महाराज, यात माझी चुकी नाही, तर त्या सोनाराचीच चूक आहे. किंग, then send for the goldsmith and without any delay he must be hanged. मग या ठिकाणी महाराज कुठलाही मागचा पुढचा विचार न करता लगेच आदेश देतात की लगेच कुणाला तरी त्या सोनाराला आणण्यासाठी लगेच पाठवा
आणि कोणत्याही प्रकारे वेळ न दवडता, उशीर न करता त्याला लगेच फाशी देऊन टाका, त्याला फासावरती लटकवा. पार्ट सेकंड गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न्स विथ द गोल्डस्मिथ. दुसरा भाग आपण या ठिकाणी सुरू करतोय आणि मग दुसरा पारेकरी जातो आणि सोनाराला घेऊनच तो त्या ठिकाणी परत येतो. Goldsmith, in a cranky tone, "O noble king, I beg of you, how can you give me such a harsh sentence? I was merely following your orders to the letter. You commanded me to set aside all my work and get the queen's ornaments ready before her highness's birthday. So there has been a delay in making this lady's bridal ornaments. In the name of justice, your highness, pardon me. Spare my life. I was just following your highness's orders." In a cranky tone, म्हणजे अगदी त्रासिक स्वरात तो सोनार त्या ठिकाणी सांगू लागला की महाराज, मला अशा प्रकारे कठोर शिक्षा आपण कशी देऊ शकता? कारण मी फक्त आपल्या आज्ञेचं अगदी तंतोतंत पालन करीत होतो. आपण मला सांगितले की माझी सर्व कामे बाजूला ठेवून राणी साहेबांचा जो काही येणारा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसासाठी त्यांचे दागिने आपण मला करायला लावलेत. म्हणून या मुलीच्या लग्नाचे दागिने बनवायला त्यामुळे उशीर झाला. म्हणून महाराज, न्याय करा आणि मला माफ करा. मला वाचवा, मला जीवदान द्या, मला फाशी देऊ नका. कारण महाराज, मी फक्त आपली आज्ञा पाळत होतो महाराज, यामध्ये माझी कुठलीही चुकी नाही. किंग, नॉट अनदर वर्ड. युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. टू द गार्ड्स, take the goldsmith away to the gallows and hang him at once. महाराज मला त्याचं काही ऐकून न घेता म्हणतात की तू एकही शब्द बोलू नकोस. आता तुझी सबब मात्र चालणार नाही. मग पारेकरांना उद्देशून महाराज लगेच सांगतात की या सोनाराला सुळावरती लगेच घेऊन जा आणि ताबडतोब त्याला फाशी द्या. गोल्डस्मिथ, "Have mercy, O generous king. I fall at thy feet. Please forgive me just once. This time let me live. I have ... सोनार मात्र महाराजांसमोर हात जोडतो आणि म्हणतोय की महाराज, दया करा. महाराज, तुम्ही खूप उदार आहात. मी तुमच्या अगदी पाया पडतो. मला माफ करा. एकदाच याच वेळी मला माफ करा. महाराज, मला जगू द्या. कारण मला... आणि तो पुढे काहीही बोलत नाही. किंग, लाऊडली, "None of this anymore. Take him away at once. Let him hang to death." महाराज मात्र अगदी मोठ्याने ओरडतात की आता हे काहीही चालणार नाही. याला लगेच घेऊन जा आणि त्याला अगदी मरेपर्यंत फाशी द्या. हँग टू डेथ, अगदी मरेपर्यंत त्याला फाशी द्या. Two guards drag the wailing goldsmith away. Courtiers and others whisper to one another out of shock. Soon the guards return with the goldsmith and the hangman. मग अशा प्रकारे महाराजांचा आदेश ऐकल्याबरोबर मग दोनही पहारेकरी अगदी त्या सोनाराला ओढत फरफटत त्याला त्या ठिकाणी घेऊन जात असतात. सोनार मात्र दयेसाठी रडत असतो, ओरडत असतो. मग दरबारी आणि इतर लोक मात्र त्यांना या गोष्टीचा धसका बसतो आणि मग त्या आपापसात कुजबूज करू लागतात. आणि मग तेवढ्यात सोनार आणि तो हँगमॅन मीन्स फाशी देणारा व्यक्ती, यांना घेऊन ते पहारेकरी पुन्हा परत येतात. किंग, "Annoyed, what? Why have you not carried out my orders? Hang the goldsmith at this moment or else you will suffer the same punishment." मग त्यांना बघून
राजा खूप क्रोधित होतो, त्याला खूप राग येतो आणि लगेच म्हणतो, हे काय की तुम्ही माझी आज्ञा का पाळली नाहीत? आणि याच क्षणी त्या सोनाराला फाशी द्या, नाहीतर तुम्हाला देखील तीच शिक्षा भोगावी लागेल. हँगमॅन होल्डिंग अ नोज इन हिज हँड. व तो फाशी देणारा आपल्या हातामध्ये गळफास घेऊन तो महाराजांना सांगतोय बघा, 1,000 apologies, O great king, but this noose does not fit the goldsmith's neck. It is too loose. मग तो फाशी देणार सांगतो की महाराज, मला 1000दा माफी मागतो मी तुमची, परंतु हा जो गळफास आहे, हा गळफास सोनाराच्या गळ्याला बरोबर बसत नाही. हा खूप ढिला झालेला आहे महाराज, हा खूप सैल झालेला आहे. किंग, then try it around anyone's neck here, pointing to the subjects, and see who it fits. Whosoever has a neck of the size of the nose must be hanged. विद्यार्थी मित्रांनो, बघा हा राजा कशा प्रकारे पुढे न्याय देतोय. मग ते ऐकल्याबरोबर महाराज म्हणतो, ठीक आहे, असं असेल तर मग या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाच्या मानेला हा गळफास लावून बघा आणि कोणाला बरोबर बसतो, मग ज्याची मान या गळफासाच्या मापाची असेल त्याला लगेच फाशी द्या. अशा प्रकारे हा न्याय महाराज त्या ठिकाणी करत असतो. हँगमॅन tries the noose on many of the subjects waiting for justice. They spurn and resist, but the hangman, with the help of the guards, overpowers them. Finally, the noose fits the disciple. मग अशा प्रकारे तो फाशी देणारा, मग त्या ठिकाणी न्यायासाठी जमलेले जे अनेक लोक आहेत त्याच्या मानेला तो गळफास लावून बघतो. नूज मीन्स गळफास. आणि मग त्या ठिकाणी असणारे जे लोक आहेत, स्पन मीन्स झिडकारणे, विरोध करणे. मग हे लोक मात्र त्या फाशी देणाऱ्याला झिडकारतात, त्याला विरोध करतात. पण तो जो फाशी देणार आहे तो मात्र जबरदस्ती करत असतो आणि शेवटी तो गळफास त्या ठिकाणी असणारा जो शिष्य आहे, डिसिपल आहे, त्याच्या मांडीला मात्र बरोबर बसतो. Friends, we will stop here, but don't forget to watch our next video because the climax is in last video. Friends, thank you for watching my video and don't forget to subscribe my channel and also press the bell icon. Thank you very much.